मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मानिनी काव्याला म्हणत असते, गरम तेलाचा चटका आणि जळत्या निखाराने होणारी जखम याची काही तुलना होऊ शकत नाही. त्यावर आता काव्या 2 मिनिटं अशी विचार करते आणि लगेचच म्हणते, ठरवलं तर कशाचीही तुलना करू शकतो आपण काकू. तुम्ही सुद्धा आता तुलना केलीच ना, आणि म्हणूनच तुम्ही इथे आलात, बरोबर? मानिनीला मात्र काव्याला नक्की काय म्हणायचंय हे कळत नाही. ती काव्याला विचारते, म्हणजे? काव्या जरा इमोशनल होऊनच म्हणते, पार्थ हॉस्पिटलला जाण्याच्या आधीची काव्या वेगळी होती तुमच्यासाठी, आणि आता देवळातून परत आलेली काव्या वेगळी आहे तुमच्यासाठी, हो ना? मानिनी काहीच उत्तर देऊ शकत नसते. काव्या तिला म्हणते, माझ्या हातातल्या जळत्या निखाऱ्यांनी माझं पाप सुद्धा जाळून टाकलं का काकू? पुढे काव्या मानिनीला म्हणते, वाईट वाटून घेऊ नका तुम्ही, मला जे दिसतंय तेच मी बोलते. आतापर्यंत माझं तोंड बघायची सुद्धा इच्छा नव्हती ना तुमची, आणि आज अचानक हा लेप घेऊन आलात तुम्ही, तेही स्वतःच्या हाताने बनवून. मानिनीच्या डोळ्यात आता पाणी येतं. ती काव्याला म्हणते, इतकी वाईट नाहीये अगं मी. तुझ्या हाताला एवढी मोठी जखम झालेली असताना त्याच्यावर फुंकर घालायला येणार नाही का मी? तुला ही जी जखम झालीये ती चिघळू नये म्हणून मी लेप घेऊन आले काव्या. पण काव्याला ते मान्यच होत नाही. ती म्हणते, नाही, माझ्यासाठी नाही, तुम्ही हा लेप घेऊन आलात तो तुमच्या मुलाच्या बायकोसाठी. काल मला हॉस्पिटलमध्ये पार्थकडे जाण्यापासून अडवणाऱ्या मानिनी काकू, आणि आत्ता माझ्या हाताला जखमेवरती मलम लावणाऱ्या मानिनी काकू, या दोन्हीमध्ये फरक आहे ना, आणि तो फरक का आहे हेही मी सांगते तुम्हाला. पार्थ हॉस्पिटलमध्ये गेले तेव्हा त्यांच्या त्या अवस्थेला मीच कारणीभूत आहे असं वाटत होतं तुम्हाला, आणि म्हणूनच तुम्ही मला पार्थ जवळ जाण्यापासून अडवत होतात. पण जेव्हा मी माझ्या हातावर जळता निखारा घेतला पार्थसाठी, तेव्हा मात्र तुम्ही शांत झालात. काव्य आता ठामपणेच मानिनीला विचारते, सांगा ना काकू, मी जर हे केलं नसतं तर तुम्ही आला असतात का माझ्याकडे? आता मात्र मानिनीकडे काहीच उत्तर नसतं. ती काव्याला म्हणते, हे बघ, माझ्या मनात काहीच वेडवाकडं नव्हतं. हा, पण मी माझ्या पार्थच्या प्रेमासाठी वेडवाकडं वागले हे मला मान्य आहे. काव्य आणि मानिनी दोघींच्याही डोळ्यामध्ये आता अश्रू असतात. काव्य म्हणते, किती ताकद आहे ना त्या जळत्या निखाऱ्यात. तुमच्या मनातली माझी जागा त्याने मला परत मिळवून दिली. आता मात्र काव्या भलतीच इमोशनल होते आणि डोळ्यात अश्रू आणूनच म्हणते, पण एक सांगू, त्या जळत्या निखाऱ्यांपेक्षा तुमचे ते जळजळी शब्द मनाला भलतेच जखम देऊन गेले. आता पार्थही बरे झालेत, तुम्हीही माझ्याशी नीट बोलताय, तुम्ही सगळं विसरून जाल, मीही सगळं गोड मानून घेईन. पण एक गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही, तुम्ही आता जे काही चांगलं वागताय ते तुमच्या मुलाच्या बायकोशी, काव्या देशमुखशी नाही. माझा हा जळलेला हात पुरावा आहे की तुमच्या मुलाची बायको तुमच्या मुलाची खूप काळजी घेते याचा. पण काव्या देशमुख अजूनही तुमच्यासाठी तीच मुलगी आहे जिचं बाहेर अफेअर होतं, जी तुमच्या मुलाला फसवते, तुमच्याशी खोटं बोलते. असंच वाटतंय ना तुम्हाला? काव्या पुढे म्हणते, कसं आहे ना काकू, एकदा का आपल्या मनाला संशयाचा जळू चिकटला ना, की तो आपल्या मनातला विश्वासाचं सगळं रक्त शोषून टाकतो. एकदा का मनात संशयाचं विष पसरलं की ना त्याच्यावर बाहेरचं औषध काम करतं ना घरचं. असं म्हणून ती मानिनीने आणलेल्या लेपकडे पाहते. मानिनी काहीच बोलत नाही. आता काव्या म्हणते, असो, तुमच्या मुलाच्या बायकोची अग्निपरीक्षा संपली, पण काव्या देशमुखची अग्निपरीक्षा अजूनही संपलेली नाहीये. आता मानिनीला सुद्धा काय बोलावं काहीच कळत नाही. ती धड काव्याकडे नजर रोखून पाहू शकत नसते. ती काव्याकडून नजर चोरून घेते आणि सरळ तिथून उठून जायला निघते. आता काव्या मानिनीला आवाज देते आणि थांबवते आणि म्हणते, थांबा काकू, तुम्हाला त्या मुलाच्या तोंडूनच ऐकायचं होतं ना की आमचं अफेअर अजून चालू आहे की नाही? मग थांबा, मीच सांगते तुम्हाला त्या मुलाबद्दल. तयार आहात ऐकायला? आता मानिनी काव्याकडे पाहतच राहते. तर इकडे जीवा आणि नंदिनीचं भांडण चांगलंच एरीला पेटलेलं असतं. भास्करने केवळ 7 दिवसाची मुदत दिलेली असते. आता हे ऐकून जीवाला चांगलंच टेन्शन येतं. तो नंदिनीला विचारतो, 7 दिवस? नंदिनी जोरातच ओरडून म्हणते, हो हो, 7 दिवस. एक एक मिनिट महत्वाचा असताना फक्त तुमच्यामुळे त्या भास्कर काकांनी 15 दिवसांचे 7 दिवस केले. नंदिनी आता चिडूनच जीवाला म्हणते, काय गरज होती तुम्हाला त्यांच्यावर हात उचलायची, बोला. जीवा आता वैतागतो आणि तिला म्हणतो, अगं मी ठरवून नाही केलं, मी हेल्पलेस झालो होतो. नंदिनी म्हणते, अहो मी सुद्धा आता हेल्पलेस झालीये. जीवा, मी खरंच हेल्पलेस झाले आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगत होते की मला तुमच्याकडून कुठलीही मदत नकोय. पण तरी सुद्धा तुम्ही रिक्वेस्ट करत राहिलात. मग माझ्या समोर जोडलेले हात त्यांच्या समोर सैल कसे झाले तुमचे? आता मात्र जीवा चिडतो आणि नंदिनीला म्हणतो, अगं तो वागलाच तसा. तो काय बोलला माहितीये? मला म्हणाला, तू बापाच्या जीवावर जगतोस. क्लायंट समोर अपमान केला माझा. खाली पडलेली कॉफी पुसायला लावली, पुसली, त्याचंही काही वाटलं नाही मला. पण इतक्या घाणेरड्या गोष्टी बोलला ना तो की जीव घ्यावासा वाटला मला त्याचा. वाचलाय तो आज. तू एकदम करेक्ट होतीस.
मला नाही ओळखतायत माणसं, मूर्ख आहे मी. आज जाणीव झाली मला त्याची. पण ज्यांना मी माझी आयडिया ब्रीफ करायला गेलो होतो, तो भास्कर काका आणि आजचा तो हरामखोर भास्कर, यामध्ये जमीन आसमानाचा फरक होता अगं. जीवा आता खूपच वैतागलेला असतो. तो म्हणतो, मी प्रत्येक वेळी माणसं ओळखायला चुकतोच, तरी तू मला प्रत्येक वेळी म्हणत होतीस नको त्या भास्कर बरोबर डील करूस. आणि आज ते सिद्धच झालं. आता नंदिनी आणखीनच रडत म्हणते, सिद्ध तर झालंच, पण त्याची किंमत मोजावी लागली ना. सगळं हातातून निसटून गेले जीवा. आता जीवा आणखीनच चिडून म्हणतो, प्रत्येक वेळी ना तेच होतं. माझ्या आयुष्यातून माझ्या जवळची गोष्ट निसटून गेली ना की मला शहाणपण येतं. आजही तेच झालं. आता नंदिनी जीवाला विचारते, पण मला एक कळत नाही, हे सगळं त्याने कशासाठी केलं. आता मात्र जीवा रागाच्या भरातच म्हणतो, कारण पार दादाशी त्याच्या मुलीचं शनायाचं लग्न होणार होतं, पण त्याच्या जागी तुझं लग्न त्याच्यासोबत ठरलं, म्हणून सूड घेतोय तो. नंदिनी म्हणते, अरे पण माझं लग्न तर तुमच्याशीच आलंय. जीवा म्हणतो, अगं तेच तर ना, हे सगळं त्याने माझ्या बाबतीत केलं असतं ना तरी मला चाललं असतं, पण आज तो तुझ्याबद्दल जे काही बोललाय असं म्हणून आता जीवाचा राग एकदम अनावर होतो. तो समोर ठेवलेला फ्लॉवर पॉट उचलतो आणि जोरात जमिनीवर फेकून देतो. नंदिनी जीवाला पटकन थांबवते. अचानक तिच्या लक्षात येतं की तिने जीवाच्या खांद्यावर हात ठेवलाय. ती आपला हात बाजूला काढून घेते आणि जीवाला जोरातच ओरडते, जीवा. आता जीवा जरा भानावर येतो आणि शांतपणे जाऊन खुर्चीवर बसतो. मग नंदिनी लगेच जीवाजवळ जाते आणि त्याला समजावतच म्हणते, जीवा अहो, रागाच्या भरात तुम्ही हेच पाऊल उचलाल याचीच भीती वाटत होती मला, आणि म्हणूनच तुम्ही जाऊ नका असं मी तुम्हाला सांगत होते. आता जीवा बिचारा खूपच हातबल झालेला असतो. तो म्हणतो, मी फक्त प्रयत्न करत होतो. मला वाटलं मी जरा प्रयत्न केले तर तुझ्या चेहऱ्यावरचा हसू मी परत आणू शकतो. आता नंदिनी लगेच जीवाला विचारते, मग काय झालं, आलं का हसू परत, बोला. ती म्हणते, जीवा तुम्ही हे सगळं मुद्दामून केलेलं नाहीये हे माहिती मला, पण या सगळ्याचा काय परिणाम झाला सांगा बरं. 15 दिवसांचे 7 दिवस झाले. आता कसं निस्तरणार आहे मी हे सगळं, कोणाची मदत घेऊ सांगा ना. आता नंदिनी खूपच रडायला लागते आणि रडतच म्हणते, बरं हे सगळं मी घरी सुद्धा सांगू शकत नाही, कारण घरातले सगळे तुमच्यावरच चिडतील. असो, खरंच मी खूप हेल्पलेस झाले जीवा, मी खूपच एकटी पडले. नंदिनी रडतच म्हणते, मी इतकी हेल्पलेस झालीये की माझं अख्खं जग माझ्या समोर थांबल्यासारखं वाटतंय. नंदिनीला असं रडताना पाहून आता जीवाला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं. तो त्या तुटलेल्या आनंद निवासच्या मॉडेलकडे पाहतच राहतो. तर आता इकडे काव्या मानिनीला म्हणते, तो मुलगा ज्याच्या बरोबर लग्नाआधी माझं अफेअर होतं, त्याचंही लग्न झालंय आता. तोही त्याच्या आयुष्यात खूप पुढे गेलाय. जसा तो मूव्ह ऑन झालाय तशी मीही आता मूव्ह ऑन झाले. त्याचेही लग्न माझ्यासारखंच त्याच्या मनाविरुद्ध झालं, पण त्याला जे मिळालं ते त्याने स्वीकारले. काव्य आता इमोशनल होत म्हणते, गुणी आहे त्याची बायको, अगदी आपल्या नंदिनीताई सारखी. मग मानिनी काव्याला लगेच विचारते, पण जिचं लग्न झालंय तिला. काव्या त्यांना थांबवत म्हणते, नाही, नाहीये ती आमच्यामध्ये, तिला याबद्दल काहीच माहिती नाहीये, तिला सांगावं असं काही उरलंही नाहीये आमच्यात. आता काव्या मानिनीला म्हणते, काकू त्या दिवशी अचानक तो मुलगा त्या कॅफेमध्ये आला. माझ्या पुस्तकातलं पडणारं गुलाब त्याने उचलून दिलं इतकंच, पण ते गुलाब मला त्याने नव्हतं दिलं, ते गुलाब मला पार्थने दिलं होतं. आता हे ऐकल्यावर मानिनीला धक्काच बसतो. तुम्ही आला त्याच दिवशी दुपारी मला पार्थचं त्यांचं तुटलेलं घड्याळ नीट करून द्यायचं होतं. मला फक्त त्यांना सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणून मला त्यांच्यासोबत बाहेर जायचं नव्हतं. पण पार्थ मात्र उगाचच हट्ट करत राहिले. मग आता मानिनीला सुद्धा घडलेला प्रसंग आठवतो आणि एक एक करून तिला या गोष्टींची लिंक लागत जाते. तिला आठवतं की त्या दिवशी काव्यासोबत जाण्यासाठी पार्थ जबरदस्ती करत असतो. आता काव्या मानिनीला म्हणते, तुम्ही त्याचाही चुकीचा अर्थ काढलात काकू. तुम्ही ज्या दिवशी कॅफेत आलात त्याच दिवशी पार्थ मला कॅफेत भेटले. त्यांनी मला जे गुलाब दिलं ते मी माझ्या पुस्तकात ठेवलं. मग आता काव्या त्यांना म्हणते, जेव्हा तुम्ही मला येऊन विचारलं की छान आहे गुलाब, कोणी दिलं, तेव्हा मी मुद्दामून तुम्हाला सांगताना सांगितलं की अनिशाने दिले मला. पण हे असं सांगायला मला पार्थने सांगितलं होतं. पण मला जर तेव्हा माहित असतं हेच गुलाब दुसऱ्या दिवसापासून माझ्या आयुष्यात काटे पेरणार आहे, तर त्याच दिवशी मी तुमच्याशी खरं बोलले असते. आता काव्याने मानिनीच्या मनातले सगळे संशय दूर केलेले असतात. काव्या पुढे मानिनीला म्हणते, मी काही त्या मुलाला घरी नाही आणू शकत, कारण त्याला घरी आणणं म्हणजे दोघांच्याही मनातल्या जखमांवरची खपली काढण्यासारखं आहे, आणि आपणच कशाला आपल्या जखमांना नख लावायची. काव्या फारच इमोशनल झालेली असते. मानिनी आता तिच्याकडे पाहतच असते. काव्या म्हणते, असो, मी काही स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकणार नाही काकू, पण तुमचं वचन मी नक्की पाळेन. नाही जाणार मी पार्थ जवळ, पण अगदीच त्यांना त्रास झाला, त्यांना माझी गरज पडली तर मात्र, असं म्हणून आता तिच्या डोळ्यामध्ये खूपच पाणी यायला लागतं. मानिनी काव्याकडे पाहतच राहते.
आता काव्या विषय बदलते आणि म्हणते मी पण काय तुम्हाला सगळं सांगत बसलीये, कारण यातलं तुम्हाला किती आणि काय पटेल मला खरंच माहित नाही. असो, मी पण काय तुम्हाला एक्सप्लेन करत बसलीये, मी बसते अभ्यासाला. मानिनीकडे आता बोलायला शब्दच नसतात. काव्याला मात्र फारच भरून आलेलं असतं. आता काव्या तिला म्हणते थँक्यू या लेपासाठी. खरंच खूप थंड वाटते मला. आता मात्र मानिनी एकदम निशब्दच होते. तर आता इथे पार्थ एकटाच त्याच्या खोलीमध्ये बसलेला असतो. इकडे तिकडे स्वतःच्याच अंगावरच्या पट्ट्यांना पाहत एकदम वैतागून म्हणतो, खूप बोर होते, खूप बोर होते. एकतर हॉस्पिटलमधनं आल्यापासनं कोणी काहीच काम करून देत नाही. फर्निचर झाल्यासारखं वाटतंय, फर्निचर. एकदम निर्जीव. आणि मग लगेच दरवाजाकडे वाकून पाहत म्हणतो, नशीब काव्या नाही येत, नाहीतर लगेच म्हणाल्या असत्या, एवढं तुम्हाला वाचवलं आणि स्वतःला निर्जीव म्हणताय. आता तो असा स्वतःशीच बोलत असतो, तितक्यातच त्याचा फोन वाजतो. त्याच्या ऑफिसमधून फोन असतो. फोन उचलल्यावर तो म्हणतो, हॅलो किशोरी. आता उद्या ऑफिसमध्ये मीटिंग आहे हे ऐकून पार्थला चांगलाच आनंद होतो की काहीतरी काम करायला मिळेल. आता तो म्हणतो, हा उद्या मीटिंग आहे, मी येतो उद्या ऑफिसमध्ये. पण समोरून त्याला मीटिंगसाठी नकार देण्यात येतो. आता पार्थ म्हणतो, बरं ठीक आहे, मी ऑनलाईन, मी हॉस्पिटलमधून, मी बरा झालोय. त्याचं काहीच बोलणं समोर किशोरी ऐकून घेत नसते. आता सरळ समोरून ती किशोरी फोन ठेवून देते. पार्थ वैतागतो आणि म्हणतो, अरे मी बॉस आहे की ही बॉस आहे. मग आता पार्थ हातातला फोन ठेवून देतो, तिकडचं टेबलवरचं पुस्तक उचलतो आणि स्वतःशीच विचार करतो, पुस्तक वाचू का. परत वैतागतो आणि म्हणतो, पुस्तक वाचायची सुद्धा इच्छा नाहीये. आता पुस्तक पुन्हा परत ठेवण्यासाठी तो जेव्हा ड्रॉवर उघडतो तेव्हा त्याला त्याच्यामध्ये कागदाचा बोळा दिसतो. आता त्याकडे पाहून पार्थ जरा विचारातच पडतो. तर इकडे जीवाला आता प्रचंड भूक लागलेली असते. तो किचन मध्ये येऊन खाण्यासाठी काही मिळतं का हे शोधत असतो. आता तो फ्रीज उघडतो आणि बघतो, पण त्याच्यामध्ये काहीच खाण्यासाठी नसतं. वैतागून जीवा स्वतःशीच म्हणतो, काहीच नाही खायला, आता काय खाऊ, काय खाऊ मी. तितक्यातच त्याला आवाज येतो, माती देऊ का खायला. आता जीवा पाहतो तर जीवाचं अंतर्मनच त्याच्याशी बोलत असतं. जीवा आता त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, तू तू कशाला आलायस. आता त्याचं अंतर्मन म्हणतं, अरे मी चालूय ना आपल्या जिगरच्या तुकड्याला म्हणजे जीवाला अशी जादूची झप्पी द्यायला. जीवा वैतागतो आणि त्याला म्हणतोय, काय होणार आहे तुझ्या जादूच्या झप्पीने. आता त्याचं मन म्हणतं, अरे आपल्या जादूच्या झप्पीने तुझ्या जीवाला सुकून मिळणार आहे आणि तुझ्या या सुकलेल्या थोबाडावर गुलाब फुलणार आहेत. आता जीवा वैतागतो आणि म्हणतो, असं काही नसतं. आता त्याचं मन त्याला म्हणतोय, भावा जेव्हा खुश होऊन तू तुझ्या बायकोला पहिल्यांदा जादूची झप्पी दिली होती तेव्हा नव्हता का मिळाला तुला सुकून. आणि तेव्हा फक्त तुझ्या थोबाडावर नाही तर तुझ्या मनात सुद्धा फुलपाखरं फिरत होती ना, फुलपाखरं. आता असं म्हटल्यावरती जीवाला पटकन घडलेला प्रसंग आठवतो आणि त्याला नंदिनीला मारलेली मिठी सुद्धा आठवते आणि लगेच त्याच्या चेहऱ्यावर हसू येतं. आता त्याचं मन म्हणतं, काय भावा गेला का नाही डोळ्यासमोरून फ्लॅशबॅक. जीवा लगेच आवर्त घेतो आणि म्हणतो, काय नाही हा, ते ना चुकून झालं होतं आमच्याकडून. आता त्याचं मन त्याला म्हणते, ए चोच्या, तेच तर आहे ना तुझ्या बाबतीत आहे ना चुकून चांगलं घडतं आणि जे तू ठरवून करतो ना तिथे तुझ्या चुका घडतात, होय का नाही. आणि जोर जोरात हसायला लागतो. आता जीवा वैतागतो आणि म्हणतो, तू टोमणे मारतोयस का मला. आता त्याचं मन म्हणतं, माझ्या हातात असतं ना तर तुला नुसते टोमणे नाही तर तुला उठता बसता चांगला तुडवला असता, कुतवला असता. आता जीवा म्हणतो, का. त्याचं मन म्हणतं, अरे इतकी चांगली तुझी बायको 1000 वेळा तुला सांगतीये की डोळे झाकून कोणावर विश्वास ठेवू नको, ठेवू नको. पण नाही, ती तुला सांगतीये की अरे पुढे खड्डा आहे, खड्डा आहे, पण तुला काय ते खड्डे दिसतच नाहीत. आता जीवा वैतागतो आणि म्हणतो, अरे या खड्ड्यातून बाहेर कसं येऊ ते सांग, उगाच मला लेक्चर देऊ नकोस. मग त्याचं अंतर्मन म्हणतं, ए भावा तुझा जो इगो आहे ना, इगो, तो असा मागच्या खिशात ठेव, तुझ्या ना रुमालासारखा घाम पुसायला. आणि मग हा असा छातीवर प्रेमाचा बिल्ला मिरव परत. मग बघ तू कसं जग जिंकतोस ते. आता जीवा म्हणतो, मला जग बी काही जिंकायचं नाहीये, मला फक्त नंदिनीचा आनंद निवास तिला परत मिळवून द्यायचंय. आता त्याचं मन म्हणतं, अच्छा म्हणजे नंदिनीचं मन जिंकायचं असं बोल ना सरळ सरळ. जीवा चिडतो आणि म्हणतो, मी असं बोललोय का. आता त्याचं मन म्हणतं, हा तू बोलला नाही पण तुझ्या ओठावर आहे, तुझ्या मनात तेच आहे, तू फक्त ना कबूल करत नाहीस. आता जीवा चिडतो आणि म्हणतोय, ऐक ना, हे बघ तुझ्याकडे सोल्युशन असेल ना तरच बोल, नाहीतर तू गेलास ना तरी चालेल. आता त्याचं मन म्हणतं, अरे भावा हे बघ सोल्युशन तुझ्या मनातच आहे रे, पण फक्त तुझं सोल्युशन आणि तू एकमेकांसोबत ना लपाछपी खेळताय. जीवा परत वैतागतो आणि म्हणतो, ऐक ना, मला ना कळेल असं बोल प्लीज. आता ते म्हणतं, बरं सांगतो, मी सांगतो ऐक.
तुला समज कळेल असं सांगतो, फक्त नीट ऐक. हे बघ, याच्या पुढे तुझे डोळे आणि कान समज कसं व्यवस्थित नीट उघडे ठेवायचे. आणि त्या भास्करने जसा तुझा गेम वाजवला ना, तसाच आता तू त्या भास्करचा गेम वाजवायचा. त्या भास्करने कसा त्याचा प्यादा उभा करून तुझा गेम वाजवला, आता तू तुझा प्यादा उभा करून त्याचा गेम वाजवायचा. तुला आतापर्यंत त्यांनी बॉल सारखा तुडवलाय ना, त्याच बॉलचा गेम करून त्यांची विकेट काढायची. कळलं काय? आता जीवा म्हणतो, ऐक ना, तू काय बोलतोयस ना, खरंच काहीच कळत नाहीये मला. हे बघ, मला कळेल असं बोल, स्पष्ट बोल, मला उगाचच कोडी घालू नकोस. आता त्याचं मन म्हणतं, अरे भावा, मी फक्त तुझा मीटर डाऊन झालेल्या रिक्षाला धक्का मारून स्टार्ट करायला आलोय, बाकी सगळं तुलाच करायचंय. अरे असं काय करतोस? तुझी आईच म्हणते ना, तुला तुटलेलं सगळं जोडता येतं म्हणून. मग असं करून बघ ना, आणि असं करून दाखव ना, आणि मी टाकलेलं कोडं आता सोडवून दाखव. जीवाच्या मनानेच त्याला चांगलीच उभारी दिलेली असते. त्याला काय करायचं, कुठल्या दिशेने पावलं उचलायची याची चांगलीच त्याला आता दिशा मिळालेली असते. त्याचं मन त्याला म्हणतं, हे बघ, तू तुझ्या नंदिनीसाठी अख्ख्या जगाशी भिडून दाखव. जीवाच्या चेहऱ्यावर आता हसू येतं. त्याला पटत असतं की त्याला आता काहीतरी वेगळ्या मार्गाने भास्करचा गेम करावा लागणार आहे. जीवा आता 2 मिनिटं कसलासा विचार करतो आणि लगेचच त्याला विचारतो, मला जमेल ना रे? त्याचं मन त्याला अगदी उभारी देत म्हणतं, अरे भावा, आठव ना, मागच्या वेळेला ती रुसली होती तेव्हा तूच मनवलं होतंस ना तिला, विसरलास की काय? लगेच जीवा त्यावरती म्हणतो, अरे तेव्हा ती रुसली होती, पण आता ती दुखावली गेली. अरे सतत टोमणे मारतीये मला. आता त्याचं मन म्हणते, भावा, अख्खा तुझा भूतकाळ पचवलास तू, तर तिचा टोमणा काय चीज आहे? हे बघ, ती तुला बोलणार, तुला टोमणे मारणार, पण तू वाईट वाटून घ्यायचं नाही. तू ना तिचा प्रत्येक टोमणा ऐकून घ्यायचा. हे बघ, आता माती खाल्ली आहे ना, मग त्या मातीमध्ये आता झाड लाव. त्याचं मन आता त्याला पॉझिटिव्हिटी देत म्हणतं, हे बघ, नंदिनीचं जे गेले ना, ते फक्त तिला तू आणि तूच मिळवून देऊ शकतोस, बाकी कोणी नाही. आणि मग त्याला म्हणतं, हे बघ भावा, आता तुझा मीटर अप झालाय, आता मी माझा मीटर अप करण्यासाठी जातो. चल, फिर मिलेंगे चलते चलते. आणि असं म्हणून त्याचं अंतर्मन तिकडून गायब झालेलं असतं. थोडक्यात काय तर जीवाला आता त्याला नक्की काय करायचंय किंवा तोच हे सगळं करू शकतो या सगळ्याची आता चांगलीच उभारी मिळालेली असते. आता जीवा भलताच खुश होतो आणि स्वतःशीच बोलायला लागतो, येस, आता नंदिनीला तिचं सुख, तिचं स्वप्न आणि तिची वास्तू आता मीच मिळवून देणार. मीच तिला ते सगळं परत मिळवून देणार. आणि मग स्वतःशीच म्हणतो, चकाचक बाई, मारायचे तेवढे टोमणे मारा, कारण आता मी चांगला सिक्सर मारणार आहे. तर मित्रांनो, आता पुढील भागामध्ये जीवा नंदिनी समोर बॉलने खेळत असतो आणि खेळता खेळता नंदिनीला म्हणतो, नंदिनी, आता मी स्वतः उसळी मारणार आहे. ज्या फोर्सने मला आपटले ना, आता त्याच फोर्सने परत येऊन तुला हवं ते मिळवून देणार आहे. आणि असं म्हणून तो बॉलचा टप्पा भिंतीवरती मारतो. नंदिनी एकदम स्वतःच्या अंगावरती बॉल येईल म्हणून पटकन हात समोर करते, पण जीवा पटकन बॉल कॅच करतो आणि नंदिनीला लागून देत नाही. आणि पुढे नंदिनीला म्हणतो, आणि तेही तुला काहीही होऊन न देता. तर आता इकडे मानिनीने काव्याचं सगळं सामान भरलेलं असतं आणि ती तिच्या हाताला धरून तिला खेचतच घेऊन चाललेली असते. काव्या मानिनीला थांबवण्याचा प्रयत्न करत असते आणि रडतच म्हणते, मी नाही जाणार आहे कुठे, मी पार्थ शिवाय राहू शकत नाही. आता मानिनी चिडून तिच्यावरती म्हणते, अगं मी तेच करतीये, मी तुला पार्थकडेच घेऊन चाललीये, मी सोडतीये तुला पार्थकडे, संपलाय तुझा वनवास. आता मानिनीने असं म्हटल्यावरती काव्या मानिनीकडे पाहतच राहते. तर मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकांच्या अपडेट्स करता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.